हाय, वेलकम टू माय चॅनल. मी ऋषाली आपल्या सगळ्यांचं स्वागत करते ऋषाली एक्सप्लेनमध्ये. टुडे आपण माहिती घेणार आहे आज मेथची. मेथचे काय न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे, मेथचा यूज काय करतो आणि मेज कोणते मिनरल्स मेजमध्ये प्रेझेंट असतात हे सगळं आपण आज बघणार आहोत. आणि आपल्याला माहिती आहे की मेज हा एक वर्ल्ड वाईड यूज केलेला कंपोनंट आहे. तो ॲज ॲनिमलला ॲनिमल फूड म्हणून पण यूज केला जातो किंवा आपल्या ह्युमनमध्ये किंवा आपण पण आपल्या खाण्यामध्ये मेथचा यूज केला जातो. चला तर आपण मेथची अधिक माहिती जाणून घेऊया. मेथचा जो गोल्डन कलर असतो किंवा जो गोल्डन कलर असतो किंवा जो पिवळा कलर असतो त्याच्यावरनं आपण त्याला गोल्डन ग्रेन म्हणतो. मेज आपण कॉमनली मेज म्हणतो किंवा त्याला कॉर्न म्हणतो, म्हणजेच काय स्वीट कॉर्न म्हणतो. आणि हा एक मेज म्हणजे एक ग्रेन आहे, सिरियल ग्रेन म्हणजे एक धान्य प्रकार आहे. आणि सायंटिफिकली त्याला झिया मेज असं आपण म्हणतो. त्याचं कॉमन नेम कॉर्न मेज आहे. त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रियन्ट्स प्रेझेंट असतात आणि हे मायक्रोन्युट्रियन्ट्स काय आहे, एनर्जी प्रोव्हायडर्स आहे. आणि त्याच्यामध्ये बघा काय आहे तर कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट किती असतात 65 to 72% त्याच्या ड्राय वेटच्या कंपोजिशनमध्ये त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. देन त्याच्यामध्ये काय असतं मेनली स्टार्च असतं आणि ह्या स्टार्चमध्ये स्मॉल अमाऊंट शुगर असते. ती शुगर कोणती असते, आपली 3 प्रकारची शुगर असते, ग्लुकोज, फ्रुक्टोज अँड शुक्रोज. ही शुगर आपल्या मेजमध्ये प्रेझेंट असते. देन मेजमध्ये डायटरी फायबर असतात. डायटरी फायबर कोणते तर डायटरी फायबर प्रेझेंट असतं. ह्या डायटरी फायबरचं हेल्प काय असतं की आपली जी डायजेस्टिव्ह हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह केली जाते. कॉन्स्टिपेशनपासून आपल्याला रिलीफ मिळतो आणि जी आपली गट हेल्थ असते याला प्रमोट करतात हे डायटरी फायबर. देन प्रोटीन्स असतात. आता मेजमध्ये 10 to 15% प्रोटीन प्रेझेंट असतात त्याच्या ड्राय वेटच्या कंपोजिशनमध्ये. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ कोणता जेनीज हा जो काही प्रोटीन आहे हा खूप हा त्याच्या अबंडन्स प्रमाणात तो अवेलेबल असतो, प्रेझेंट असतो. बट दे आर द डिफिशियंट इन इसेन्शियल अॅमिनो ॲसिड लाईक लायसिन अँड ट्रायप्टोफॅन्स. आणि जो काय ते अॅमिनो ॲसिड असतं लायसिन अँड ट्रिप्टोफॅनची त्याच्यामध्ये कमतरता असते. आणि जे आता आपण क्वालिटी प्रोटीन मेज असतात की ज्याच्यामध्ये आपण डेव्हलप करतो व्हरायटी, की ज्याच्यामध्ये हे अॅमिनो ॲसिड काय जास्त प्रमाणात असतील ह्याचा बॅलन्स आपण मेंटेन करतो. देन त्याच्यानंतर फॅट्स म्हणजे लिपिड. मेजमध्ये छोट्या प्रमाणामध्ये कमी प्रमाणामध्ये फॅट प्रेझेंट असतात. 3.5 to 5% त्याच्यामध्ये फॅट्स प्रेझेंट असतात. मेज ड्रम कंटेन्स अ गुड अमाऊंट ऑफ ऑइल. जे मेजचं ड्रम असतं वरचं जे कवर असतं ब्रेनच्या नंतर जे काही ड्रम असतं याच्यामध्ये काय असतं की ऑइल्स असतं. आणि ते ऑइल 45 to 50% त्याच्या वेटच्या प्रमाणात प्रेझेंट असतं. आणि मेज आहे हा काय अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे याच्यामध्ये प्रेझेंट असतं. लिनोलिक ॲसिड म्हणजे ओमेगा 6 हा मोस्ट जास्त प्रमाणात प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर ओलेक ॲसिड ओमेगा 9 आणि स्मॉल अमाऊंट ओलेनिक ॲसिडची प्रेझेंट असते. हे सगळे ओमेगा 6, 9, 3 ॲसिड मेजमध्ये प्रेझेंट असतात. देन त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रियन्ट्स म्हणजे व्हिटॅमिन्स. आता मेजमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स प्रेझेंट असतात. थायमिन B1 हा एनर्जी मेटाबॉलिझममध्ये होतो. त्याच्यानंतर B9 हा एनर्जी प्रोडक्शन आणि DNA रिपेअरिंगमध्ये युजफुल असतो. देन त्याच्यानंतर रायबोफ्लोविन B2, पॅन्थेथॉनिक ॲसिड B5, पायरोटॉझिन B6, फॉलिक ॲसिड B9 हे सगळे विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे घटक मेजमध्ये प्रेझेंट असतात. देन त्याच्यानंतर विटॅमिन ए हा मेजमध्ये जास्त प्रमाणात असतो, बीटा कॅरोटीन. आणि याचा जे काही येल्लो मेज असतात पिवळ्या कलरच्या मकामध्ये याचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. त्याच्यानंतर क्रुसेल हा याची हेल्प काय ह्याचा यूज कशामध्ये असतो आपल्या व्हिजनमध्ये आणि आपली इम्युनिटी फंक्शनमध्ये आणि स्किन हेल्थमध्ये हा विटॅमिन ए बीटा कॅरोटीन हेल्पफुल असतो. देन त्याच्यानंतर विटॅमिन सी हा स्मॉल अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो. देन विटॅमिन ई टोकोफेरॉल्स हा मेजमध्ये प्रेझेंट असतो. तो एक अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असलेला कंपोनंट आहे आणि त्याचा यूज आपल्याला सेल प्रोटेक्शनमध्ये होतो. देन त्याच्यानंतर विटॅमिन के हा ब्लड क्लोटिंगमध्ये आणि बोन हेल्थमध्ये रोल प्ले करतो त्याचा. त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रियंट मिनरल्स कोणते प्रेझेंट आहे मेजमध्ये मेजर मिनरल्स कोणते आहेत तर पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे 3 मिनरल्स प्रेझेंट आहे मेजमध्ये. तर
पोटॅशियम हा ब्लड प्रेशर रेग्युलेशनमध्ये आणि फ्लूइड बॅलन्समध्ये हेल्पफुल आहे. फॉस्फरस हा बोन हेल्थ आणि एनर्जी ट्रान्सफरमध्ये हेल्पफुल आहे. त्याच्यानंतर मॅग्नेशियम हा आपल्या मसल्स अँड नर्व फंक्शनमध्ये आणि ब्लड शुगरमध्ये हेल्पफुल आहे. त्याच्यानंतर ट्रेस मिनरल्स बघा, कमी प्रमाणातले मिनरल्स कोणते? झिंक हा आपल्या इम्युनो सिस्टीम फंक्शनमध्ये, वुंड हिलिंगमध्ये अँड DNA सिंथेसिसमध्ये युजफुल आहे. त्याच्यानंतर आयर्न हा आपला ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट म्हणजे हिमोग्लोबिनचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी यूज आहे. त्याच्यानंतर कॉपर हा अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असलेला आहे आणि तो एनर्जी प्रोडक्शनमध्ये हेल्पफुल असतो. त्याच्यानंतर मॅग्नीज हा एन्झाईम ॲक्टिवेटर असतो आणि बोन डेव्हलपमेंटमध्ये हा हेल्पफुल आहे. सेलेनियम हा हा पण एक अँटीऑक्सिडंट आहे आणि हा थायरॉईडच्या फंक्शनला सपोर्ट करतो. आता हे सगळे आपण बघितले ट्रेस एलिमेंट्स. नाव आता फोटोकेमिकल्स अँड बायोॲक्टिव्ह कंपाऊंड कॅरोटिनॉइड. ल्युटीन अँड झिझॅथिन हे जे काय दोन कंपोनंट आहे हे आपल्या आय हेल्थमध्ये इम्पॉर्टंट असतात. ते आपले जो काही आपला मस्क्युलर डिजनरेशन असो त्याची पण रिस्क हा कमी करतो. त्याच्यानंतर बीटा कॅरोटीन हा काय प्रिसोसर हा व्हिटॅमिन एचा आहे. देन त्याच्यानंतर आपल्याकडे फॉलिक कंपाऊंड प्रेझेंट असतात. अँथोसायनिन्स हा एक अँटीऑक्सिडंट आहे आणि हा आपल्या लोअर ब्लड प्रेशरमध्ये हेल्पफुल असतो आणि त्याच्यानंतर त्याने कॅन्सरची रिस्क कमी होते. अँथोसायनिन्स हा प्रेझेंट असतो. नाव नेक्स्ट तुम्ही मक्याची पिक्चर बघा कसं असतात. येल्लो मेजेटी स्पेशली. फ्लोरिक ॲसिड अँड क्युमेरिक ॲसिड हे मेजमध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर फायटोस्टेरॉल प्लांट कंपाऊंड जे आहे, जे काही प्लांट कंपाऊंड आहे, इट्स कॅन हेल्प टू लोअर कोलेस्ट्रॉल लेवल्स. लोअर कोलेस्ट्रॉल लेवलमध्ये हा हेल्पफुल असतो. त्याच्यानंतर कोएन्झाईम Q10 प्रेझेंट असतो मेजमध्ये. हा Q10 काय असतं? अँटीऑक्सिडंट असतो आणि त्याचा रोल काय असतो किंवा ते एनर्जी प्रोडक्शनमध्ये आणि हार्ट हेल्थमध्ये तो इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. त्याच्यानंतर हेल्थ बेनिफिट्स ऑफ मेज कन्झप्शन. जर मेजच्या वापराने आपल्याला काय होते आपल्या हेल्थमध्ये, तर एनर्जी सोर्स. मेज हा खूप छान एनर्जी सोर्स आहे. तो आपल्याला एनर्जी पुरवतो त्याच्या हाय स्टार्च कंटेंटमुळे. त्याच्यानंतर त्याची डायजेस्टिव्ह हेल्थ आपली इम्प्रूव्ह होते. डायटरी फायबर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्याने आपलं जे काय रेग्युलर ॲक्टिव्हिटी या कंट्रोल केल्या जाते आणि आपली गट हेल्थ आपली सुधारवली जाते. त्याच्यानंतर आय हेल्थमध्ये बघा, ल्युटीन अँड झिझॅथिन हे दोघं सपोर्ट करतात आपल्या व्हिजनला. हार्ट हेल्थमध्ये फायबर जे असतात डायटरी फायबर फायटोस्टेरॉल अँड अनसॅच्युरेटेड फॅट्स हे सगळे काय असतं आपला कार्डिओव्हास्क्युलर फंक्शनमध्ये हेल्पफुल असतात. अँथ्रोसायनिन मे लोअर ब्लड प्रेशर. जो अँथ्रोसायनिन आहे तो लोअर ब्लड प्रेशरमध्ये हेल्पफुल असतो. देन त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज विटॅमिन ए, सी, ई अँड व्हेरियस फायटोकेमिकल्स जे काय फ्री रॅडिकलमध्ये हेल्पफुल असतात. त्याच्यानंतर रिड्युसिंग ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस रिड्यूस करतात. ते इम्युनो सपोर्ट बघा, आता व्हिटॅमिन मिनरल्स झिंक आणि ए हे दोघंही काय असतात इम्युनो सिस्टीमला हेल्पफुल असतात. याच्याने आपली इम्युनो सिस्टीमची हेल्थ वाढवली जाते. देन प्रोसेसिंग मेथड आहे मेजच्या. शक्यतो आपण 3 यूज करतो, ड्राय मिलिंग, वेट मिलिंग अँड आपली कुकिंग प्रोसेस. आता ड्राय मिलिंगमध्ये काय असतात की त्याचे सेपरेट केलं जातं. ब्रेन, जर्म, अँडोस्पर्म हे सेपरेट केले जातात आणि त्याच्यातले अजून काही जे न्यूट्रिएंट असेल ते पण सेपरेट केले जातात. आता वेट मिलिंगमध्ये त्याच्यात स्टार्च, प्रोटीन आणि ऑइल हे सेपरेट केले जातात. जी काही कुकिंग मेथड असते जी की आपण डोमेस्टिकसाठी हाऊस पर्पजसाठी यूज करतो, की त्याने आपले जे काही न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ते ॲज इट इज रिटेन त्याच्यामध्ये राहतात. ही सगळी आपण मेजची इन्फॉर्मेशन बघितली. तुम्हाला नक्की आवडली असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.